मॅच ऑन होताना आपल्याला पाहायला मिळते प्रेम आणि अमोल ही जोडी तर गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या बॉलवर हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला एक सिंगल प्रेमने कंप्लीट केले. एका रनने धावफलक ओपन होत असताना टीम केके वॉरियर्स पिंपळवाडी या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमसाठी एक महत्वपूर्ण ही मॅच आहे. जो संघ जिंकेल तो संघ मात्र थेट श्री रामवर्धा यांनी काटेतही या टीम सोबत लढेल, परंतु जो संघ या मॅच मध्ये पराभूत होईल त्याला मात्र 365 दिवस या स्पर्धेची मात्र वाट पाहावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप रन मिळतात 4. हा येतोय अफलातून स्ट्रोक, चौकार. हलक्याने दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि अवघ्या 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फुल टॉस होता, लॉफ केलाय, टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल लॉंग अँड हाय, पॉवरफुल ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळालाय, षटकार. जसा षटकार आला धावफलकाची गती वाढत असताना पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक, काय फटका पाहायला मिळालाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक आणि ज्या प्रकारे ठेवली आणि त्यानंतर जसा मोठा फटका आला, टीमची धावसंख्या धावफलकावर पुढे वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. 17 कट केला, हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत एका ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झाला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 18 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. गोलंदाज सज्ज होतात, रवींद्र आलेत. लाईन भरपूर चांगली होती, बॅट्समनची मुवमेंट पूर्णपणे रीड केली होती. जसा टप्पा पडला ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला गेलाय आणि डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आला आणि ज्या प्रकारे निर्धाव हा बॉल आला, आपले इरादे स्पष्ट करता येतात रवींद्रजी. फुल टॉस होता,
लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु या क्षणाला प्रयत्न तर जरूर चांगला होता आणि फटका फसलाय आणि फलंदाज फलंदाज देखील जसा बाद झाला. नवीन बॅट्समन चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण इंटर व्हायचंय. वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण सूर्यास्त लवकर होतो, त्यासाठी सूर्यास्त होण्याच्या अगोदरच आपल्याला आजचा दिवस या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. नवीन बॅट्समन अभिजित मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. ज्या फलंदाजाने आपल्या विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर खऱ्या अर्थाने आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणलं, मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता ज्या फलंदाजाकडे आहे, तो फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अभिजित, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय? अप्रतिम दर्जाचा झेल पकडला आणि आतापर्यंत बॅक टू बॅक दुसरा विकेट गमावलाय. हा दुसरा धक्का. ऑन हॅट्रिक वर आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रात देखील एक विकेट हॅट्रिक आपण पाहिली आणि त्यानंतर रवींद्र ज्या प्रकारे ज्यांना संधी चालून आली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली होती या दोन्ही बॅट्समनने. ज्या प्रकारे हे दोन्ही फलंदाज चांगले खेळले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काय घडलं जाईल? चेंडू जाईल, पंचांचा इशारा येतोय. वार का पलट वार? ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. लाईन भरपूर चांगली होती, परंतु लाईन मिस केली गेली. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्जउद्दीन बॉलिंग ट्रॅक वर. या मोमेंटला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय आणि दांडी गुल होत असताना फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का.
2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झालाय. नवीन फलंदाज निखिल आलाय. गोलंदाजीसाठी वैभव आलाय. ज्या वैभवने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं, थोडासा महागडा तो ठरला होता. 18 धावा त्याच्या विरुद्धमध्ये आल्या. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला प्रयत्न होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव स्वरूपाचा बॉल बॅटिंग करणाऱ्या टीम के वॉरियर्स पिंपळवाडी या टीम चा दबाव थोडासा वाढवेल. कोण जिंकणार ही मॅच, पिंपळवाडी की सुर्वे आणि वारे? हलक्या हाताने दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 25 रन, 25 रन आतापर्यंत झालेत. चालू असलेला संघर्ष दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, परंतु जो संघ पराभूत होईल त्याला मात्र खऱ्या अर्थाने निरोप या स्पर्धेचा घ्यावा लागेल. 365 दिवस पुन्हा एकदा सह्याद्री प्रीमियर लीग या 5व्या पर्वाची वाट पाहावी लागेल. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतलाय. फिल्डर तैनात होता. चांगला प्रयत्न फिल्डर राजच्या माध्यमातून होत असताना फिल्डिंग जर तुमची चांगली असेल ना तर बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आतापर्यंत भरपूर ज्या प्रकारे चांगले लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी केली एकंदरीत सुर्वे आणि वारे 11 या टीमच्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. टेम्परामेंट आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर थोडासा फंबल, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि 2 रनच्या साह्याने 28 रन आतापर्यंत होतात. कोलर पद्धतीचा हा बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे बॉलला ज्या प्रकारे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, थोडस प्रभावित केलं बॅट्समनला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. बॅटच्या स्लाइडचा वेट शॉर्ट टर्नमॅनला फिल्डर होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप साठी फिल्डर होता. बॅकअप असणं ज्यावेळेस तुम्ही डीप मध्ये फिल्डर करता, सीमा रेषेलगत फिल्डिंग करता, त्यावेळेस भरपूर अपेक्षा असतात फिल्डर कडून. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत टीमची धावसंख्या अवघ्या 30 धावा आल्या. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये लगेचच.
आतापर्यंत 30 रन 10 रनच्या सरासरीने ओव्हर नंबर 4 आणि गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा रवींद्र आलेत. चला वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा टीम सुर्वे आणि वारी संघ, कारण यानंतर अधिक एक सामना आपल्याला खेळवायचा आणि प्रत्येक खेळाडूकडून वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा आहे. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल आणि डॉट बॉलची समाप्ती. कट करण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी पाहायला मिळते. बॅट्समन च्या पायावर पूर्णपणे बेड्या टोकल्यात. या गोलंदाजाने ज्या प्रकारे चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने तो गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर भेदकपणा आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे बॅक टू बॅक 2 चेंडू आतापर्यंत आलेत निर्धाव स्वरूपाचे. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक चेंडू देखील रिलीज केले जातात. समोरच्या दिशेने फटका केला आहे. क्रॅकिंग स्ट्रोक, सेफ स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट आणि हा हिट येत असताना चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. झेलची संधी आणि हिट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, फलंदाज होईल बाद. मोक्याच्या क्षणी फलंदाज देखील बाद झाला आणि नवीन फलंदाज गणेश मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. पुन्हा एकदा गॅप स्ट्रोक पाहायला मिळालाय. टायमिंग प्रॉपर होतो कव्हरला. टीम मध्ये फिल्डर फक्त आणि फक्त एकच सिंगल विकेट राखावं लागेल या मॅच मध्ये, कारण संघ अडचणीमध्ये आलाय सध्याच्या घडीला. टीम के वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ज्या टीमने मागच्या मॅच मध्ये सांघिक शतक झळकावलं होतं, अजूनही शेवटचा अंतिम बॉल. या शेवटच्या बॉलवर देखील हवाई सफर. काय टायमिंग पाहायला मिळालं, ठोस निर्णय आणि ठाम कृती पाहायला मिळाली. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 41 होत आहेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. स्पीड लिहून ठेवा. आतापासून केव्हाही बॉल जर गहाळ झाला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल, कारण जे जुने चेंडू होते ते चेंडू संपलेत.
तेजस आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. सेकंड लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल या इनिंग मधली. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगच्या दिशेने स्ट्रोक केला. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. काय स्किल पाहायला मिळाली हा बॉल स्टॉप करण्यासाठी. बॉडी बॅलन्स मात्र भरपूर प्रमाणामध्ये चांगला दर्जाचा पाहायला मिळाला. 2 रनच्या साह्याने 43. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. काय फटकेबाजी. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा अनकनी 4 रनसाठी चौकार. घडीला आपल्याला पाहायला मिळते 48. 48 रन आतापर्यंत होतात. या बॉलवर देखील केले आक्रमण 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 चौकार. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 53 रन. क्रिकेटमध्ये फुटबॉल पाहायला मिळाला परंतु बॉल थोडा क्रॉस गेला. चौकार आलाय. आपल्याला पाहायला मिळतात आणि अजून 1 बॉल शिल्लक आहे या 5व्या ओव्हर मधला. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग प्रॉपर. 1 धाव देखील कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 5 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 58. 58 रन. डीजे
गोलंदाजीच्या मार्कवर संतोष जे आलेत 58 रन आतापर्यंत होतात. फुलटॉस होता डीप मिड विकेटला फिल्डर तैनात, प्रयत्न चांगला केला, एक सिंगल कंप्लीट केली, सेकंड साठी कॉल, फेकी चांगली होती परंतु गॅदर थोडस खराब राहिलंय. तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 60 रन. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सोपा झेल पकडलाय, आणखीन एक फलंदाज बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सूरज 5 विकेट आतापर्यंत गमावलेत टीम KK वॉरियर्स पिंपळवाडी या टीमने. फुलटॉस होता परंतु लाईन मिस केली, 1 रन मिळाला जसा विकेट कीपर बीट झाला. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 61 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. फुलटॉस उडवलाय, चेंडू जाईल 2 फिल्डरला भेदून. षटकार आलाय. फेअर डिलिव्हरी आहे आणि ज्या प्रकारे षटकार आपल्याला पाहायला मिळालाय 67 रन आतापर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस होता, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. मयूर आले बॉल खाली. 69 ना 13 ना मेरा ना मेरा ना 13 हे प्रात्यक्षिक पाहायला मिळाला नाही. तिसरी रन कंप्लीट करण्याच्या नादामध्ये फलंदाज या ठिकाणी होईल बाद. सूरज आलाय. आल्या आल्या सूरजने केली ही कमाल. त्याच्या बाट मधून आलाय हा षटकार. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होते 75 आणि 76. 76 धावांचं लक्ष असेल टीम सुर्वे आणि वारे या टीम समोर. तर लगेचच आपण त्वरित
मॅच स्पीडली ऑन ठेवा. सेव्हन्टी 76 रन. चला मॅच ऑन करा आणि सामन्याला सुरुवात होईल. 76 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी
राज आणि संकेत स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. मॅच ऑन होते. पहिला बॉल, सुरतचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ओव्हर द रोप पहिल्या बॉलवर आज चौकार. हा बॉल देखील भन्नाट वेग होता, परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय सध्याच्या घडीला. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल, टायमे थोडीशी चुकली होती, परंतु प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 5 रन आतापर्यंत होत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ओव्हर द विकेट. वेग देखील भरपूर चांगला वेगवान बॉल, या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक दर्जेदार झेल पकडलाय अभिने. स्वतः टीमचा कॅप्टन सध्याच्या घडीला भरपूर चांगला खेळ करतोय. अभिजितने पकडला हा झेल आणि याच विकेट साठी ज्या प्रकारे जाळ्या विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. खऱ्या अर्थाने कॅप्टनची भूमिका ही भरपूर महत्वपूर्ण असते आणि टीमचा महानायक देखील कर्णधारच आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारे भरपूर चांगली कामगिरी राहिली कॅप्टन अभिजितची, जो संघाचं नेतृत्व करत असताना कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेतृत्वाची शान म्हणजे कर्णधार असतो आणि संघाचा तारणहार म्हणजे कर्णधार असतो. संघाच्या विजयाची गुरुकिल्ली म्हणजे कर्णधार असतो, तर संघाचा आधार, संघाचा योद्धा म्हणजे कर्णधार असतो. संघाच्या नेतृत्वाची धुरा हातात घेऊन डोळ्यात विजयाचं स्वप्न पाहणारा संकटमोचक म्हणजे कर्णधार असतो. गावाच्या नावासाठी, गावाच्या क्रिकेटसाठी, गावाच्या भविष्यासाठी लढणारा तो म्हणजे कर्णधार असतो आणि भरपूर चांगली भूमिका आतापर्यंत कर्णधार म्हणून या मॅच मध्ये अभिजितची देखील आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज सज्ज होत आहेत. लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर, फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललाय, पोहोचेल, परंतु या क्षणाला दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत असताना पाहायला मिळाली. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. अजूनही 70 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या 30 बॉल मध्ये. डीजे
30 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे आता मात्र 70 धावा गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय, मिलन आलाय, दिशा भरकडली, नो बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचे चित्र बदलून गेलं. 30 मध्ये आता मात्र करायच्यात 69. जर या ओव्हरमध्ये किमान 2-1 षटकार जर आले तर या सामन्यामध्ये थोडीशी कलाटणी मिळताना आपल्याला पाहायला मिळू शकते बॅटिंग करणाऱ्या सुर्वे आणि वारे या टीमच्या बाबतीमध्ये. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये या ठिकाणी आणखीन एक रन ऍड होते. अजूनही 68. फ्रीडचा बॉल ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते, फ्रीडची संधी आहे. अजूनही 67 रन करायचे आहेत. संकेत आपल्याला पाहायला मिळतो ज्याने 4 बॉल पेस केलेत. 5 रन वर तो खेळतोय. 9 वर 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल सर 4 रन साठी. हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढत असताना ज्या प्रकारे 180 चा त्याचा स्ट्राइक रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चौकार त्याने आतापर्यंत लगावलेत, परंतु या ओव्हर मध्ये कुठेतरी थोडासा मागडा ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन ठेवा. 29 मध्ये अजूनही करायच्यात त्या म्हणजे 63 रन. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. चेंडू हवेमध्ये. मोक्याच्या क्षणी कॅच ड्रॉप. 1च रन या ठिकाणी ऍड होत असताना 14 धावा आतापर्यंत झाल्या. 28 बॉल अजूनही करायच्या त्या म्हणजे 62 रन. लक्ष थोडस दूर आहे, परंतु त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी जिद्दीने तुम्हाला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. पायाचा वेध जरूर घेतला, परंतु या क्षणाला 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल देखील पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाली. 15 रन आतापर्यंत होतात. थोडासा संयमजनक खेळ आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत 1 चौकार आल्यानंतर मोठा फटका खेळलाय. चेंडू जाईल सर आहे 6 रन साठी. हा येतोय आणखी एक पॉवरफुल ब्युटिफुल ग्लोरियस सिक्सर. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग प्रॉपर. 1 सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते. 22 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल. 5 मध्ये आतापर्यंत 15 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमी जर आपण पाहिली तर 18ची इकॉनॉमी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल. 25 बॉल मध्ये आता मात्र 55 करायचे आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर. प्रेम बॉल खाली. जजमेंट चुकलं. 1 सिंगल तर कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी कंप्लीट होते. दोन ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते. 12 रनच्या सरासरीने आतापर्यंत 1 गडी बाद 24 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. तर समीकरण 24 बॉल मध्ये करायच्यात 52.
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नेक्स्ट बॉलर आपण लगेचच बॉलिंग ट्रॅकवर आपण इन्व्हाइट कराय. सूरज आलेत गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन संकेत. 24 वर 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि समीकरण आता मात्र बदललंय. 24 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 52 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन संकेत ज्याने आतापर्यंत शुभ संकेत दिलेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. सुरव्यान वारे 11 या टीमला कारण 8 बॉल त्याने फेस केले. 17 रनवर तो खेळतोय. 212.50 चा स्ट्राईक रेट. 1 षटकार 2 चौकार त्याने आतापर्यंत लगावलेत. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला होता. एक सिंगल कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल. दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते. गोलंदाज पुन्हा एक दस्तक जोधात. वेग भन्नाट होता. वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. 22 बॉल मध्ये आता मात्र करायच्या त्या म्हणजे 50 रन. 22 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहेत आणि अजूनही अर्धशतक कंप्लीट करायचं आहे टीम सुरव्यान वारे 11 या टीमला. पुन्हा एकदा कट केलाय. टायमिंग प्रॉपर. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केला. डीप मध्ये फिल्डर. एक सिंगल. सेकंड साठी कॉल. या बॉलवर देखील 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 28 रन आतापर्यंत होतात. 21 बॉल मध्ये करायच्यात तर म्हणजे 48. गोलंदाज सज्ज होत आहेत. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला लाईन भरपूर चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. समीकरण आता मात्र 20 बॉल मध्ये करायच्यात 48. पुन्हा एकदा आणखीन एक डॉट बॉल. लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. एकच सिंगल. चांगली फेकी होत असताना फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होते. भरपूर चांगलं षटक या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या आणि ड्रिंक्स ब्रेक 18 मध्ये करायचे 47.
महानायक आलाय. ज्या प्रकारे गोलंदाजीसाठी 18 मध्ये रोकायचे 47, एखाद्या युद्धामध्ये ज्यावेळेस AK-47 नावाचं शस्त्र वापरलं जातं, ज्या शस्त्रामधून ज्या वेगाने गोळ्या स्वार होतात ना, तसाच वेग आता सध्याच्या घडीला धावफलकावर आणावा लागेल. सुरव्यानं वारे 11 या टीमला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन संकेत अजूनपर्यंत चांगली झुंज देतोय. एक चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर, कडवी झुंज, कडा मुकाबला आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतो. जो संघ जिंकेल तो संघ मात्र खऱ्या अर्थाने पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, परंतु जो संघ पराभूत होईल त्याला 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. त्या संघाला या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. 18 बॉल 47 ची आवश्यकता आहे. षटक देखील तेवढंच इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये. पहिला बॉल लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर, डीप पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक केला, फिल्डर पोहोचेल तोपर्यंत सेकंड रन देखील कंप्लीट होते. 17 बॉल मध्ये आता मात्र करायच्या त्या म्हणजे 45. सतरा चेंडू आणि 45 रनची गरज. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर तैनात. मोक्याच्या क्षणी हा झेल नवीन फलंदाज वैभव सुतार आलाय. समीकरण 16 बॉल मध्ये करायच्यात 45. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅप्टन इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. त्याने पकडलाय झेल, तू चल तो मी आया. या प्रकारचं क्रिकेट. आणखीन एक फलंदाज बाद. तिसरा धक्का. लॉफ्ट केलाय. जर हा झेल पकडला असताना तर आजच्या दिवसातील या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळाला असता. प्रयत्न भरपूर चांगला केला होता फिल्डर मिलनने आपलं मिलन थोडस जमवलं होतं. ज्या प्रकारे बॉल जज करण्याचा प्रयत्न त्याने केला. एक सिंगल या ठिकाणी ऍड होते. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 14 मध्ये करायच्या त्या म्हणजे 44. लॉफ्ट केलाय. स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. लॉंग अँड हाय, प्रॉपर टायमिंग, सिक्सर. तेरा मध्ये आता मात्र 38 ची गरज आहे. जर या बॉलवर एखादा षटकार आला ना तर या सामन्यामध्ये आणखीन एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. अभिजित इनसाइड एज, चेंडू जाईल विकेट कीपरच्या डोक्यावरून लॉंग स्टॉपच्या दिशेने.
नॉन स्टॉप रन मिळतील 4. आज चौकार आलाय. समीकरण 12 मध्ये करायचे त्या म्हणजे 34. 42 वर 3. बॉलिंग ट्रॅक वर सध्याच्या घडीला के वॉरियर्स पिंपळवाडी या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आमंत्रित केले जाईल. बॉलिंग ट्रॅक वर गोलंदाज अजय आलाय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ज्या प्रकारे नवीन गोलंदाजाला प्रेम आणि पहिल्या बॉलवर फलंदाज या ठिकाणी होईल बाद. गेल्या 11 मध्ये करायच्यात आता मात्र 34 रन. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. ज्या प्रकारे प्रेमने पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केले. रवींद्र जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला स्ट्राईक रोटेट करावे लागेल कारण सेट बॅट्समन आहे. 5 मध्ये 15 रनवर तो खेळतोय. धीम्या गतीचा हा बॉल परंतु या क्षणाला लाईन देखील मिस केली गेली. आता मात्र शेवटचे 10 बॉल आणि रन करायच्या त्या म्हणजे 34 रन. पूर्णपणे जखडून ठेवलंय प्रेमने पारदर्शकता असलेली गोलंदाजी करण्याचा निर्धार घेतला. ज्या प्रकारे सुरुवातीच्या 2 बॉलवर त्याने आपले इरादे स्पष्ट केलेत. हा बॉल आणखीन एक दर्जेदार बॉल. तिसरा बॉल देखील निर्धाव आलाय. काय गोलंदाजी अचूक टप्प्यावर भेदकपणा आणि तो भेदकपणा पूर्णपणे प्रतिस्पर्धीय टीमच्या फलंदाजांना भेदून विकेट कीपरच्या हातामध्ये हे बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतात. 9 मध्ये अजूनही करायचे आता 34. लॉफ्ट केलाय हलक्या हाताने. एक सिंगल फक्त आणि फक्त ऍड होते. 8 मध्ये अजूनही करायच्या 33. जर या 2 बॉल मध्ये 2-1 षटकार जर आले तर या सामन्यामध्ये थोडासा बदल घडताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु तो बदल घडवण्यासाठी रवींद्र यांना इन ऍक्शन मोड मध्ये यावं लागेल. एक नवी क्रांती रवींद्र यांना मात्र घडवावी लागेल. या मॅच मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. एक सिंगल तर कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. शेवटचा अंतिम बॉल. 7 बॉल 31 रनची गरज. सामन्यामध्ये थोडासा दबाव वाढलाय. कॉन्फिडन्स लेवल थोडीशी ढासळली सुर्वे अँड वारे 11 या टीमची. 7 बॉल 31 ची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होते आणि समीकरण आता मात्र बदलून गेलंय. शेवटचे 6 बॉल आणि रन करायचे त्या म्हणजे 30 रन.
पर्यंत एक षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 2 विकेट प्राप्त करून त्याने 13 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. इकॉनॉमी जर आपण पाहिली तर 13ची होती आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल आणि 30 रनची गरज. 6 बॉल मध्ये 5 षटकार मारावे लागतील. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत रवींद्रने. हा सामना अजून संपला नाही, कारण आम्ही अजून जिंकलो नाही. हा षटकार आलाय. समीकरण 5 मध्ये करायच्या त्या म्हणजे 24. 5 बॉल 24 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शिरकाव करण्याचा प्रयत्न. आता मात्र 4 बॉल आणि 24 रनची गरज. 4 बॉल मध्ये 4 षटकार कंपल्सरी मारावे लागतील रवींद्रला. या बॉलवर मोठा फटका, फिल्डर तैनात, पकडलाय हा झेल आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज स्वतः टीम चे संघ मालक. 3 बॉल मध्ये करायचे 24. इम्पॅक्ट प्लेयर आलेत. 3 मध्ये करायचे आता 24. बहिरामजी वारे लाउट केलाय कव्हरच्या दिशेने. बॅक टू बॅक दुसरा विकेट. मागच्या ओव्हर मध्ये देखील ज्या प्रकारे ऑन हॅट्रिक वर होता हा गोलंदाज अभिजित, परंतु सध्याच्या घडीला ही संधी पुन्हा एकदा चालून आली. 2 बॉल आणि आता मात्र 24 ची आवश्यकता. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर. तुषारजी जसे आले आणि तसे आपल्या कामगिरीचा दबदबा त्याने दाखवला. हा चौकार आलाय. शेवटचा अंतिम बॉल 56 रन आतापर्यंत झाल्यात. 1 बॉल आणि आता मात्र 20 रन. तर चला टीम श्री राम वर्धा यांनी काटेरी टीमचे कॅप्टन निखिल जी मोरे आपण लगेचच रेडी राहायचं आहे.
एक बॉल 20 रनची आवश्यकता, औपचारिकता शिल्लक. या मोमेंटला प्राप्त केलाय विकेट आणि सामना जिंकलाय टीम के वॉरियर्स पिंपळवाडी या टीमने. अभिनंदन. केला संघ सुरवे आणि बारे 11 चरई संघाचे संघ मालक सन्माननीय रविदादा सुरवे आणि बलिरामजी वरे साहेब यांचा सन्मान आपण